चिकनपेक्षा चिकनचा रस्सा आमच्यासारख्याच बऱ्याच जणांना आवडतं. चिकन काय, चिकनचे पीस तर कापसासारखे तसंच राहतात. टेस्ट फक्त त्या तरीदार रश्श्यालाच राहते. आणि मी तर म्हणेन निम्म्यापेक्षा जास्त लोकांना चिकनपेक्षा चिकनचा रस्सा जास्त आवडतो. अगदी माझी सुद्धा सुरुवात नॉनव्हेज खाण्याची चिकनच्या रश्श्यापासून झालेली. म्हणजे भलेही सगळ्यांसाठी पंचपक्वान्न बनवून देणारी मी जेव्हा माझी बात येते ना, तेव्हा मात्र मला एकटी पुरतं बनवायला कंटाळा येतो. मग असंच काहीतरी सिंपलच, चटण्या वाट, काहीतरी फोडणीला दे, वरण वगैरे असं काहीतरी. आणि मग ते बघून घरात त्यांना वाटायचं आम्ही किती छान छान खातो, तू कसं खाते ग. मग नेहमीसारखं चालू व्हायचं, थोडा रस्सा तर घे, थोडा टेस्ट तर घे, थोडा थोडा करून सुरुवातच झाली. आणि मग काय, आजही भलेही 2 अंडी साईडला उकळून ठेवीन, पण रस्सा मात्र चिकनचाच घेईन, ती पण एकदम अशी तरी. आणि तुम्ही बहुतेक वेळा बघितलं असेल मी माझ्या वाटणात टॅमॅटो वगैरे घालत नाही, पण जेव्हा मला असं पातळ रस्सा बनवायचा असतो ना, मी आवर्जून टॅमॅटो घालते. तो पण असा लाल भडक, म्हणजे जेव्हा माझ्याकडे लाल भडक असा टॅमॅटो असतो ना, तेव्हाच घालते. आणि मी एकदा यांच्या कामावरच्या सगळ्यांसाठी डब्बा पाठवून दिलेला, तेव्हा मी अशाच प्रकारचा चिकनचा रस्सा बनवलेला. तेव्हा मला खूप कमेंट आलेली की ताई रेसिपी शेअर करा म्हणून. तर मी सेम अशाच प्रकारचा चिकनचा रस्सा बनवलेला. आणि तेव्हा जेवायला यांचे मॅनेजर पण होते, तर ते म्हणाले की मी कंप्लीट 3 वर्षांनी घरचं चिकन खातो, तो पण असा झणझणीत. तसं तर मी डब्याला सुकं चिकन किंवा ग्रेव्हीवाला दिलेलंच होतं, पण असं पहिल्यांदाच मी रस्सावाला चिकन दिलेलं. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत या चिकनच्या रस्स्याचं कौतुक आजपर्यंत होतच राहिलंय. आणि कोणाकोणाची सुरुवात नॉनव्हेज खाण्याची चिकनच्या रश्श्यापासून झाली त्यांनी मात्र कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.